पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आणि यावर कहर म्हणजे मनोरुग्णालयांकडूनच स्वच्छतागृह साफ करून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कामचुकार कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडूनच स्वच्छता, जेवण आणि कपडे वाहून नेण्याची कामं करून घेतली जात असल्याचं उघडकीस आलंय। या मनोरुग्णालयामध्ये 920 रुग्ण आहेत। त्यांच्यासाठी 15 वॉर्ड असून या सर्व वॉर्डमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे। मनोरुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने या प्रकरणी चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे। स्वच्छता सेवा 2007 पासून कंत्राटी कामगारामार्फत केले जात आहे। 2017 पासून सद्यस्थितीत जे स्वच्छता ठेकेदार अस्तित्वात होते 31 मार्चपर्यंत लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था हडपसर यांच्यामार्फत केले जात होते। स्वच्छता सेवा ही पूर्णपणे त्यांची जबाबदारी आहे। साफसफाई, टॉयलेटची साफसफाई, वॉर्डची साफसफाई, बाथरूमची साफसफाई पूर्णपणे स्वच्छता ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे। जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओ त्या संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्याची दाट शक्यता आहे, कारण हे स्वच्छता आमच्या कर्मचाऱ्यांकडून त्या रुग्णांकडून करणे कदापि शक्य नाही आहे, कारण तो त्यांचा कामाचा कर्तव्याचा विषय नाही आहे। संबंधित ठेकेदारांकडून ह्या व्हिडिओविषयी त्या संबंधित सफाईगार कर्मचाऱ्यांकडून आम्ही नोटीस देणार आहोत आणि त्या नोटीसद्वारे पुढच्या प्रशासकीय जे काही कार्यवाही असेल त्या व्हिडिओची पूर्णपणे आम्ही पडताळणी करू, त्याविषयी योग्य कारवाई करू। पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील रुग्णांनाच साफसफाई करत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले। खरं तर या ठिकाणी वास्तव जर बघितलं तर या रुग्णालयाच्या साफसफाईचा जो ठेका आहे तो संपलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। याच परिस्थितीवर या ठिकाणी चौकशी समिती आहे ती आता नेमण्यात आलेली आहे। ठेकेदारांनी साफसफाई का केली नाही आणि ते व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते का केले या संदर्भात या ठिकाणी आता कारवाई होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सफाई कामगार जे आहेत ते या ठिकाणी नसल्यामुळं या मनोरुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि अर्थात तिथली साफसफाई जी आहे ती मनोरुग्णांकडून करण्यात आल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। या प्रकरणी आता कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।